नमस्कार मंडळी. चला आज आपण छान मुगाची भजी करणार आहोत तयार. पण थांबा हं, ही नेहमीची आपली मुगाची भजी नाहीत बरं का. तर यामध्ये आपण टाकला आहे छान हिरवागार असा पालक आणि उकडलेला बटाटा. त्यामुळे तुमची भजी छान सॉफ्ट आतून आणि बाहेरून हलकीशी कुरकुरीत तयार होतील. त्यामुळे भज्यांची चवही आणखीनच वाढेल. नक्की एकदा संध्याकाळच्या चहाबरोबर किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी ही भजी तयार करून बघा. खरंच सांगते, दुसराही चहाचा कप तुम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. इतकी भजी चवीला छान तयार होणार आहेत. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आपण. आणि हो, रेसिपी जर तुम्हाला आवडली आणि उपयुक्त वाटली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर 1 वाटी मुगाची डाळ इथे मी 1 तास आधी भिजत घातलेली होती. डाळ आधी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर ती भिजत घातली. आता ही भिजलेली डाळ आपण यामधलं पाणी झारून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करण्यासाठी घालणार आहोत. तर इथे शक्य होईल तितकं पाणी डाळीमधलं काढून घ्यायचं. आणि आता ही डाळ पूर्णच आपण एकसाथ बारीक करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत. तर आता पूर्ण डाळ आपली घालून झालेली आहे. तर यामध्ये हिरव्या मिरच्या मी बारीक करण्यासाठी सोबतच घालून घेते. तर इथे सोबतच तुम्ही लसूण पाकळ्या आणि आलंही यामध्ये बारीक करण्यासाठी घालू शकता. पण मी वेगळी आलं लसूणची पेस्ट तयार केलेली असल्यामुळे आलं लसूण यामध्ये घातलं नाही. आता यामध्ये पाणी न घालता डाळ शक्य होईल तितकी बारीक करण्याचा प्रयत्न करायचा. यामध्ये डाळीचे कण राहायला नकोत. तर इथे पाण्याचा अजिबातही वापर न करता आपण ही डाळ बारीक करून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता डाळ छान अशी बारीक मी तयार केलेली आहे. आता डाळीचं जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते एका पसरट भांड्यामध्ये काढून आपल्याला घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यातील सर्वच आपण जे मिश्रण आहे ते काढून घेणार आहोत आणि यामध्ये पाण्याचा अजिबातही आपल्याला वापर करायचा नाही. आता आपण भज्यांसाठी पालक चिरून घेणार आहोत. या भज्यांमध्ये आपण पालकाचा वापर केलेला आहे. तर एक जुडी पालक मी स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेला आहे. तर आता आपण हा पालक चिरून घेणार आहोत आधी. तर पालकही चिरून घेत असताना शक्य होईल तितका बारीक चिरून घेण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपली जी भजी आहेत ती छान कुरकुरीत अशी तयार होतात. भज्यांसाठी आपण इथे एक जुळी पालक वापरलेला आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात पालक घातल्यामुळे भजी चवीलाही खूप छान लागतात. आता आपला पूर्ण पालक बघा चिरून झालेला आहे. जितका शक्य होईल तितका पालक छान बारीक असा चिरून घ्यायचा. आता हा पूर्ण पालक चिरून आपण घेतलेला आहे. आता डाळीच्या मिश्रणामध्ये आपण साहित्य घालून घेणार आहोत. तर इथे बघा आपण जी डाळ बारीक करून घेतलेली होती त्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे घातलेले आहेत. त्याचबरोबर इथे आपण पाव चमचा ओवा हातावर चोळून यामध्ये घालायचा आहे. त्यामुळे भज्यांचा स्वाद आणखीनही वाढला जातो. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे बघा, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घातलेला आहे. या भज्यांमध्ये आपण थोडं कांद्याचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे आणि पाव चमचा कसुरी मेथी यामध्ये घातलेली आहे. त्याचबरोबर जाडसर कुटलेले धणे 1 चमचा आपल्याला घालायचे आहेत. तर धना पावडर न घालता असे जाडसर कुटून जर धणे घातले तर त्यानेही भजी खूप छान लागतात बरं का. आणि चुटकीभर एवढा हिंग घातलेला आहे. आता उकडलेला बटाटा आपण याची साल काढून घेतलेली आहे. हाताने तोडून आपल्याला यामध्ये घालायचं आहे. पण जास्तही लगदायचा करायचा नाही, असा थोडा जाडसरच ठेवायचा आहे. आणि हो, बटाटा शिजवताना तो जास्त ओव्हरकुक करायचा नाही. त्यामुळे भजी तेलकट होतात. तर बघा आपल्याला इथे फक्त जो बटाटा आहे तो 90 ते 95% शिजवून घ्यायचा आहे. आणि कोथिंबीर भरपूर प्रमाणात यामध्ये आपण घातलेली आहे, बारीक चिरून घेतलेली. तसंच आता आपण जो चिरून घेतलेला पालक होता तो पालक आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आपण चिरून घेतलेला पूर्ण पालक मी इथे वापरलेला आहे. आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. तर यामध्ये मीठ घातल्यानंतर टाकलेलं सर्व साहित्य मूग डाळीच्या मिश्रणामध्ये एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबातही पाण्याचा वापर मी केलेला नाही, कारण पाणी जर आपण वापरलं तर मिश्रण लगेचच पातळ होतं आणि मग भजी पाहिजे तशी तयार होत नाही. कारण इथे आपण कांदा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मिठामुळे कांद्याला लगेचच पाणी सुटतं आणि मिश्रण पातळ व्हायला सुरुवात होते. आणि यामध्ये आपण बेसन पिठाचा किंवा तांदळाच्या पिठाचा सुद्धा अजिबात वापर केलेला नाही. तर आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे तर त्यासाठी आपण फक्त मूग डाळीचा वापर केलेला आहे. आणि हो, इथे आलं लसूण पेस्ट मी टाकायचं विसरलेली होती, तर ते आता घालून घेतलेलं आहे. बऱ्याचदा असं होतं की एखादा साहित्य आपल्याला आठवत नाही, तसंच माझंही झालं. तर आता हे शेवटी मी घालून घेत आहे आणि तेही एकत्र करून घेतलेलं आहे.
आता हे मिश्रण पूर्ण जे आहे भज्यांसाठी तयार झालेलं आहे. तेलसुद्धा बाजूला मी गरम होण्यासाठी आधीच ठेवलेलं होतं. तर आता तेल गरम झालेलं आहे. तर भजी टाकत असताना गॅसची स्पीड मोठी ठेवायची आणि भजी टाकून झाल्यानंतर लगेचच गॅसची स्पीड कमी करायची आणि कमी स्पीडवरच छान भज्यांना वरून सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत. आलटून पालटून दोन्हीही बाजूनी छान भजी खमंग अशी तळायची, म्हणजे भजी आतपर्यंत कुरकुरीत होतात आणि ती बराच वेळ कुरकुरीत राहतात आणि भजी तुमची तेलकटही होत नाही. तर त्यासाठी भजी टाकताना केव्हाही गॅसची स्पीड मोठीच ठेवायची. पण तुम्ही मोठ्या स्पीडवरच जर भजी तळून घेतली शेवटपर्यंत, तर भजी मात्र मग लगेचच नरम पडतात. तर आता ही भजी बघा छान यांना रंग आलेला आहे. तर यातलं तेल झारून ही भजी आपल्याला एका मोठ्या झाऱ्यावर काढून घ्यायची आहेत आणि यातलं जे काही जास्तीचं तेल असेल ते झारून घ्यायचं आणि ही भजी अजिबातही तेलकट होत नाहीत बरं का. तर आता बघा पूर्ण आपण ही भजी अशी छान यातलं तेल झटकून घेणार आहोत आणि काढून घेणार आहोत. तर आता एका चाळणीवर मी काढून घेते ही भजी आणि ऐकलात ना तुम्ही आवाज, छान कुरकुरीत अशी भजी झालेली आहेत बरं का. आता आपण दुसरीही बॅच याच पद्धतीने तळून घेणार आहोत. तर परत मी गॅसची स्पीड मोठी केलेली आहे आणि एक एक करत भजी तेलामध्ये सोडून घेतलेली आहेत आणि बघा दुसरीही बॅच आपली इथे तळून झालेली आहे आणि या भज्यांनाही तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे. नुसतं बघूनच भजी खावीशी वाटत आहेत. तर बघा छान दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येऊ द्यायचा आणि नंतरच भजी काढून घ्यायची. जास्त काळपट रंगावरही भजी तळायची नाही. तर आता ही दुसरी बॅचही तळून झाली आणि आवाज ऐका, ऐकलात ना तुम्ही आवाज. तर छान कुरकुरीत अशी ही भजी तयार होतात. तर आता तुम्हाला भजी तोडून सुद्धा दाखवते मी. तर आतूनही भजी कशी झालेली आहेत आपली तयार. तर आहेत ना कुरकुरीत अशी. तर मंडळी बघा, करायला अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी आहेत. अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये. तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल, थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला आणखीनही अशा छान छान घरगुती उपयुक्त रेसिपी पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.